नमस्कार, आपण पाहताय वाचा इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम कादीर. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी बोलताना व्यवहारे यांनी सांगितले की अजितदादांच्या निधनानंतर पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली होती. असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर काम करताना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेला. यावेळी व्यवहारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शिंदे साहेब सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना घरोघरी पोहोचण्यासाठी आणि असंघटित कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवहारे यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या. व्यवहारे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. स्थापना झाली. त्या स्थापनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस काम करते. आदरणीय अजितदादा होते, तोपर्यंत काम करायला प्रचंड बळ मिळालं. परंतु आज काय झालंय, दादांच्या अकस्मात मृत्यूनंतर आज रोजी परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती बरोबरच सांगण्यासारखी नाहीये. आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष आहोत. राज्यभर संघटना निर्माण करताना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. विद्यार्थी काँग्रेस असो, युवक काँग्रेस असो, युवक काँग्रेस असो, कामगार संघटना असो, विविध मुद्द्यावरती विविध क्षेत्रामध्ये काम केलं. ते काम करताना बऱ्याचदा वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळालं, सहकार्यांचं सहकार्य लाभलं. परंतु आता आम्हाला दादांच्या मृत्यूनंतर निधनानंतर ही परिस्थिती वरवली पक्ष संघटनेमध्ये ती काहीशी आम्हाला अस्पष्ट जाणवते. त्याच्यामध्ये आम्हाला नेतृत्वाची उणीव जाणवते, ती भरून मिळत नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना जर परत येत असेल तर शिवसेना आणि आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्यांचं असला ग्राउंडवरचं टच डायरेक्ट शेवटचा कार्यकर्त्याकडे असणारा अप्रोच आहे तो आम्हाला फार आवडला. आणि आम्हाला असं वाटतं की या संघटनेवर काम करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना असे आरोप केले जातात. दादा जिवंत असताना दादाला सगळ्यांना भेटून संधी पाहिजे, परंतु वहिनी आल्यानंतर कुठेतरी भेदभाव लागलेला आहे. आपण असं अनुभव घेत आहे. हो, आम्हाला स्वतःला त्याचा अनुभव आलेला आहे. आदरणीय दादा होते आणि त्यांच्यावर प्रचंड काम केलेलं आहे. काम करताना दादांकडे कुठलाही पूर्व अपॉइंटमेंट आम्हाला जाता येत होतं. तर आता अशी परिस्थिती ओढवली की आदरणीय सुनीता वहिनी फार चांगलं काम करतात. आमच्या शुभेच्छा नेहमीच असतील. उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड मदत मिळावं ही माझी शुभेच्छा असतील. परंतु आदरणीय सुनीता वहिनीकडे जाणं आता तितकंच अवघड झालेलं आहे, जेवढं दादांकडे जाणं सोपं होतं. मला एवढंच कळत आहे की भविष्यामध्ये कुठल्याही पक्ष संघटना वाढवायचं असेल तर नेतृत्वाची थेट व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे.